आज दुधाला दर नाही यामुळे शेतकऱ्यांचा आक्रोश सुरू आहे. अकोल्यामध्ये गेल्या 30-40 दिवसापासून आंदोलन सुरू आहे. दुग्ध विकास मंत्री किंवा सरकार याकडे जाणीव करून काय सरकार म्हणून कायमच तरी मदत करावं लागते. ज्या वेळेस अडचणी येईल व्यवसायाला त्यावेळेस मदत करावं लागते. आतापर्यंत आम्ही केलेली आहे. फक्त ती वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे. तुम्ही ठीक आहे 5 रुपये देणार, अनुदान देणार, परंतु 5 रुपये अनुदान देण्याकरता 30 रुपये हे त्या संघाने दिले पाहिजे असा बंधन तुम्ही जाते. कोणता सहकारातला संघ 30 रुपये लिटरला देऊ शकतो असं जर पाहिलं तर त्यामध्ये खूप अडचणी मला दिसत आहेत. म्हणजे तुम्ही वस्तुस्थितीशी निगडीत नाही. म्हणजे तुम्ही मदत करायचं फक्त आवा आणता आणि अटी अशा घालतात की त्याच्यातून काहीच होणार नाही. त्यामुळं शेतकरी दूध उत्पादक खूप नाराज त्यामध्ये आहे. त्याला पावडरला निर्यातीला भरीव मदत करणं हे महत्त्वाचं आहे. आताची मदत ही तुटपुंजा मदत करून हा प्रश्न सुटणार नाही. लोकसभेतल्या पराभवानंतर सुजय विखे आता कुठेतरी संगमनेरमधून लढण्याची त्यांनी तयारी दर्शवली किंवा तेव्हा तसं वक्तव्य केलं आहे. ते उभे राहिले तर काय त्याचा परिणाम? तेव्हा मोठ्याचं लाडकं लेकरू त्याचा छंदच असेल तर तो पुरवला पाहिजे. किंवा त्याचा पक्षांना नाही तरी पालकांना पुरवला पाहिजे. लेकराचा छंद आहे आणि 2 ठिकाणी म्हटले ते वाटलंच तर छंद पुरवण्याकरता एका वेळेस 2ही ठिकाणी उभा करू शकतो, राहू शकतो. पण पालकाचा छंद तर पुरा होईल. ठीक आहे ना. मुलाचा हट्ट पुरवण्याचं काम वडिलांचं आहे. त्याची त्यांनी चिंता करण्याचं कारण नाही. त्यामुळे मला वाटतं की ते ज्या भ्रमात आहेत सध्या, तो भ्रम आम्ही लवकर दूर करतो.